नमस्कार, मिमीज मिल्समध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण खजूरपासून एकदम हेल्दी असे लाडू बनवणार आहोत. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अगदी 15 मिनिटाची रेसिपी आहे. तर सर्वात आधी खजूरमधल्या बिया काढून ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्याचे तुकडे करायचे आहेत. आणि अर्धी वाटीपेक्षा थोडे जास्त शेंगदाणे इथे घ्यायचे आहेत. सर्वात आधी आपल्याला खजूर मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. आणि हे लाडू अत्यंत गुणकारी आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये आपण अजिबात साखर किंवा गूळ ह्याचा वापर केलेला नाही आहे. फक्त आपण खजूर आणि शेंगदाण्यापासून हे लाडू बनवणार आहोत. तर इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे. आपण कढईमध्ये आता शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाण्यामधील प्रोटीन आणि खजूरमधील आयर्न असल्यामुळे हे लाडू शरीरातील रक्ताची कमतरता कमी करतात. आणि दिवसभर आपल्याला ऊर्जा असल्यासारखे वाटते. तर हे हेल्दी लाडू तुम्ही नक्की बनवा. तर आपण शेंगदाणे आधी भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण एका ताटामध्ये शेंगदाणे काढून घेऊया. आणि मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला शेंगदाण्याचे साल जे आहे जेवढे निघेल तेवढे आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे लाडू पांढरे शुभ्र दिसतात, त्यामुळे बाकी काही नाही. जर तुम्हाला साल नसेल काढायचं तर तुम्ही स्किप करू शकता. साल काढून झालेला आहे. आता जी आपण खजूर वाटून घेतलं होतं ते वाटीमध्ये काढून घेऊया. आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे वाटून घेऊया. शेंगदाणे जाडसरच वाटून घ्यायचे आहेत. जास्त बारीक असा भुगा त्याचा करायचा नाहीये. इथे आपले शेंगदाणे वाटून झालेले आहेत. आता आपण लाडू बनवायला घेऊयात. तर इथे कढईमध्ये 2 चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे. तूप घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण वाटलेलं खजूर ॲड करूया. आणि खजूर जे आहे 2 ते 3 मिनिटं आपल्याला तुपामध्ये एकदा परतून घ्यायचं आहे. तूप परतून झाल्यानंतर आपण त्याच ताटामध्ये खजूर काढून घेऊया, ज्या ताटामध्ये आपण शेंगदाणेचे साल काढले होते. आणि खजूर थोडंसं थंड झालं की ह्यावर आपण वाटलेले शेंगदाणे टाकून घेऊया. आणि ह्याच्यावर ते टाकायचे आहे अर्धा चमचा इलायची पावडर. आता हे छान असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि लाडू बनवून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत. पूर्ण लाडू आपण असेच बनवून घेऊयात. इथे आपले लाडू बघा तयार झालेले आहेत. आणि हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 10 ते 15 दिवस आरामात स्टोअर करू शकता. आणि आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.